भाजपासह मित्रपक्षातील आमदारांना रेशीम बागेमध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। नागपूरमध्ये भाजपासह मित्रपक्षातील आमदारांचं बौद्धिक असणार आहे। संघाचं रेशीम बागेमध्ये बौद्धिक आहे। या सभेला राष्ट्रवादीचे आमदार जाणार का हे पाहावं लागणार आहे। रेशीमबाग मैदान इथे हेडगेवार स्मारक इथे सगळे महायुतीचे जे आमदार आहेत, मंत्री आहेत, ते येण्यास सुरुवात झालेली आहे। आज या सगळ्या आमदारांना निमंत्रण देण्यात आलं होतं। आपल्यासोबत चित्राताई वाघ आहेत, त्यांच्याशी थेट बातचीत करू। ताई, हेडगेवार स्मारकावर आले, हा सगळे येऊन आले कसं? नाही, अतिशय ऊर्जावान असा क्षण आहे हा, अतिव समाधान देणारा क्षण आहे। मी याआधी आलेली आहे, पण आमदार झाल्यावर मात्र पहिल्यांदा आली आहे। एक नवीन ऊर्जा घेऊन इथून आम्ही कामाला लागणार आहोत। सगळे घटक पक्ष पण इथे येणार आहे, सगळ्यांना निमंत्रण दिलेलं आहे। काय नेमकं कारण आहे? हे महायुतीचं सरकार आहे आणि त्यामुळे महायुतीचे म्हणजे फक्त भारतीय जनता पार्टी नाही, तर त्या ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा गट आणि त्याचबरोबरीने शिवसेना शिंदे गट याचेही सगळे आमदार, सगळे नेते या ठिकाणी आलेले आहेत। खूप धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट ललित सह हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर। तर आपण पाहतोय भाजपासह सर्वच घटक पक्षांना इथे बोलावण्यात आलेलं आहे आणि या रेशीम बागेमध्ये सभा घेतली जाणार आहे। संघाकडून या सभेचं आयोजन करण्यात आले। तर आपल्यासोबत आपले प्रतिनिधी हितेश मेश्राम हे जोडले गेलेले आहेत। हितेश, आता थोड्याच वेळात या संघाच्या सभेला सुरुवात होणार आहे। आतापर्यंत तिथे कोण कोण उपस्थित आहेत? नक्की जान्हवी, आतापर्यंत सगळेच जे आमदार आहेत ते इथे आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे आपल्या सोबत आता शंभूराजे देसाई आहेत। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया। जान्हवी साहेब, तुम्ही इथे आला आहात, काय नेमकं कार्यक्रम इथे आहे? नाही, या ठिकाणी बघा, जेव्हा नागपूरला आम्ही अधिवेशनासाठी येत असतो तेव्हा यापूर्वी देखील आम्ही या पवित्र स्मृतीस्थळामध्ये येऊन इथं अभिवादन केलेलं आहे। आज या पवित्र स्मृतीस्थळापासून, स्मारकापासून देशहिताचे जे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार दिले जातात, तेच विचार शिवसेना प्रमुख स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी देखील महाराष्ट्राला आणि देशाला दिलेले आहेत। त्यामुळे इथे येणं, नतमस्तक होणं, या पवित्र स्मृतीला अभिवादन करणं आणि देशहिताचे विचार इथून पुढे घेऊन जाणं, त्याच्यासाठी मिळणारी ऊर्जा इथून घेऊन जाणं, हे एक आमचं सगळ्यांचं लोकहितासाठी असणारं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्य भावनेतनंच आम्ही या ठिकाणी सगळेजण आलेलो आहोत आणि इथले हे देशहिताचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार घेऊन आमचं कार्य आम्ही सगळेजण इथून पुढे कायम चालू ठेवू। नक्कीच। तर जान्हवी, आपण बघितलं की शंभूराजे देसाई आपल्या सोबत होते, त्यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे, हिंदुत्वाचा विचार जो आहे तो या भूमीवरनं सगळे सोबत घेऊन जात असतात। त्याचप्रमाणे अजून आपण बघू शकतो सगळे आमदार जे आहेत इथे उपस्थित झालेले आहेत। महर्षी व्यास सभागृह इथे जे आहेत सगळे आमदार आता एकत्रित होणार आहेत, मंत्री जे आहेत ते एकत्रित होणार आहेत। त्यानंतर जे आहे आता काहीच वेळात जे आहे मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस हे इथे काहीच वेळात पोहोचणार आहेत। एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील इथे आलेले आहेत आणि नीलम गोरे असतील त्या देखील इथे आलेल्या आहेत। भाजपचे सगळे जे आमदार आहेत ते देखील इथे एकमेकांशी जे आहे चर्चा करताना आपण पाहतो आहोत। जी जी हितेश, साधारणपणे किती वाजेपर्यंत या सभेला सुरुवात होणार आहे? एक आता 8 वाजताची जी आहे ती वेळ दिली होती, मात्र आता 8 वाजून गेले आहेत। एक एक करून सगळे जे आमदार आहेत ते येतच आहेत। ते आता चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत ते इथे आलेले आहेत। मंगलप्रभात लोढा मंत्री जे आहेत ते देखील इथे आलेले आहेत। सगळे चर्चा करत आहेत। आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। बावनकुळे आपल्या सोबत आहेत, मात्र ते आतमध्ये गेलेले आहेत। आपल्याला इथे मंगलप्रभात लोढा सुद्धा दिसतात। जी, मंगलप्रभात लोढाशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी नकार दिलेला आहे। ते चर्चा करत आहेत।
मात्र बाकी जे आमदार आहेत ते सगळे इथे एकमेकांशी चर्चा करत आहेत जी आणि हे हेडगेवार स्मारक जे आहे जी त्या स्मारकाला सगळे जे आहे ते वंदन करून आणि नंतर या महर्षी व्यास सभागृहाकडे ते सगळे जात आहेत. जी जी मात्र आता- आपण हितेश पाहतोय की अजूनही राष्ट्रवादीचे कुणीही आमदार तिथे तुम्ही जसं म्हणालात तसे दिसत नाहीयेत. आपल्यासोबत विखे पाटील आलेले आहेत. आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया. जी, जी. सर, हेडगे स्मारकावर आले आहात. नाही, नेहमीच येतो मी, या ठिकाणी येतोय. प्रसन्नता मिळते त्यांना वंदन करताना, त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताना एक नवी चेतना मिळते. नक्कीच यानंतर बैठक देखील आहे. आता बैठकीत नेहमीच बैठक होते. एक संघ विचाराची काळ धरून पुढे जायचं आहे, हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जायचं आहे. त्यातून एक नवीन ऊर्जा मिळते, आत्मविश्वास मिळतो. मला वाटतं ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. याच्यामध्ये एक संघशक्ती आहे, संघटन शक्ती आहे. संघटन जे त्याच्यामध्ये एक शक्ती मिळते. मला वाटतं मी म्हटल्याप्रमाणे एक नवीन ऊर्जा या अशा बैठकीतून मिळत राहते. नक्कीच. तर जान्हवी विखे पाटील होते आपल्यासोबत. ते म्हणतात की इथनं जी ऊर्जा मिळते ती संघटन एकत्रित करण्याकरता ही ऊर्जा मिळते. त्याचप्रमाणे अजून आपण काही आमदारांशी किंवा मंत्र्यांशी जी आहे बातचीत करण्याचा प्रयत्न करतो आहोत. जान्हवी, अगदीच एकंदरच दिसतंय आता राष्ट्रवादीचे आमदारही यायला लागले आहेत हितेश. नक्कीच नक्कीच. आता राष्ट्रवादीचे आमदार देखील यायला सुरुवात झालेली आहे. जी. 8 वाजताचा टाइम होता, 8 वाजताचा वेळ होता, त्यानुसार सगळे आता यायला सुरुवात झालेली जी, आहे. जी. वरती बघू शकतो आपण, जी जी वरती देखील सगळे आमदार आणि मंत्री जी 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 जे आहेत हितेश, ते आपण पुन्हा एकदा आलेले तुमच्याशी आहेत. जोडले जाऊच. तुर्तास धन्यवाद.